नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहोत नॅचरल सिलेक्शन. लास्ट लेक्चर आपण बघितला जेनेटिक व्हेरिएशन आणि आज आपण बघणार आहोत नॅचरल सिलेक्शन. अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्हॉल्युशन. ठीक आहे, म्हणजे डार्विनचं असं म्हणणं आहे की नॅचरल सिलेक्शन हे इव्हॉल्युशनमधला एक महत्त्वाचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. दिस होल्ड दॅट the genetic variation rise within the population. ठीक आहे, this whole that genetic variation within the population म्हणजे जे आपलं मेंडेलियन पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन पाहायला मिळते जेनेटिक, म्हणजे प्रत्येकाच्या जे जीन्समध्ये झालेला जो बदल आहे, जो व्हेरिएशन आहे, त्यातला जो फिटेस्ट आहे तो काय होतो, सर्वाईव्ह होतो किंवा तो निसर्गाकडून सिलेक्ट केला जातो. द फिटेस्ट विल बी at the selective advantage and will be more likely to produce offspring than the rest, or fit continue to enjoy greatest survival and reproductivity. So new species will eventually evolve. आणि त्यांनी सांगितलं की पॉप्युलेशनमध्ये जी भरपूर जेनेटिक व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये जी फिट व्हरायटी आहे तिचा सर्वायवल रेट छान आहे, ती रिप्रोडक्शन चांगली करणार आणि ती स्पेसिस एन्जॉय करून इतरांपेक्षा थोडीशी अलग होणार, बाजूला होणार. अल्टरनेटिव्हली, natural selection is the process by which better adapted organisms grow and produce more number of offspring in the population. It brings about evolutionary changes by favoring differential reproduction of genes that bring about changes in the gene frequency from one generation to next generation. Alternatively, Natural selection is the process by which better adapted organisms grow and produce more number of offspring in the population. आणि सांगितले की जे चेंजिंग झालेलं एन्व्हायरमेंट आहे किंवा जी स्पेसिस आता ॲडॅप्ट झालेली आहे की ज्याच्यामध्ये ऑफस्प्रिंगचा रेट चांगला आहे, सर्वायवल रेट चांगला आहे, ती स्पेसिस याचा अर्थ निसर्गाकडून सिलेक्ट केली गेलेली आहे. इट ब्रिंग्स अबाउट इव्हॉल्युशनरी चेंजेस, याचा अर्थ त्या पॉप्युलेशनमध्ये, त्या स्पेसिसमध्ये इव्हॉल्युशनरी चेंजेस व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या फेवरमध्ये. ओके, सो डिफरन्शियल रिप्रोडक्शन ऑफ जीन्स दॅट ब्रिंग अबाउट चेंज इन द जीन फ्रिक्वेन्सी फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आणि ही जी जीन फ्रिक्वेन्सी आहे ही एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये बदललेली आहे, चेंज झालेली आहे, अल्टर झालेली आहे. सो सिलेक्शन अगेन्स्ट द हार्मफुल म्युटेशन लीड टू अ म्युटेशनल बॅलन्स इन विच अलियल फ्रिक्वेन्सी. आणि हे निसर्ग ठरवतो की कोण जगणार, कोण मरणार किंवा कोणाच्या फेवरमध्ये राहायचं, हे कोण ठरवतो, निसर्ग. सो म्युटेशनल चेंजेस काय होतात की हार्मफुल म्युटेशन चेंज होतात की ज्याच्यामुळं ती स्पेसिस अचानक धोक्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे, द हार्मफुल डिसीज रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन. आता इथं एक त्यांनी खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे हे पटवून देण्यासाठी. नॅचरल सिलेक्शन म्हणजे निसर्ग कसा ठरवतो की कोण जगणार, कोण मरणार. नॅचरल सिलेक्शन बाय बिस्टन बिटलारिया आणि बिस्टन कार्बोनारिया ह्या दोन स्पेसीज आहेत मॉथच्या, त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत. हे ज्यात आपण एक्झाम्पल बघणार आहोत. नॅचरल सिलेक्शन एनकरेज दो जीन्स ऑर ट्रेट दॅट ॲश्युअर हायेस्ट डिग्री ऑफ ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी बिटवीन पॉप्युलेशन अँड इट्स एन्व्हायरमेंट. बघा, नॅचरल सिलेक्शन एनकरेजेस दॅट जीन्स ऑर ट्रेट, जे जीन्स ऑर ट्रेट त्याच्यामध्ये ज्या जीन्समध्ये हायेस्ट डिग्री आहे पॉप्युलेशनमध्ये ॲडॅप्ट करण्याची, ती स्पेसिस जगते. जिच्यामध्ये ती कपॅसिटी नाही आहे, तो जीन्स किंवा तो ॲनिमल जगू शकत नाही आहे. त्याचं छान एक्झाम्पल दिलं आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल सिलेक्शन इन ग्रेट ब्रिटन. ही गोष्ट ग्रेट ब्रिटनमधली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रेट ब्रिटन हे त्या काळात म्हणजे 1885मध्ये ज्यावेळी इंडस्ट्रियल सुरू झाली, म्हणजे MIDC सुरू झाली, जशी आपल्या तर MIDC असते तसं पहिल्यांदा ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियलायझेशनला सुरुवात झाली 1845मध्ये. ठीक आहे, द ग्रेट व्हाईट विंग मॉथ. बघा, ग्रे म्हणजे काय रे, थोडासा ग्रे कलर, थोडासा व्हाईट, असा मिक्स असा. ग्रे व्हाईट मॉथ म्हणजे पाखरू, विंगेड. त्याचं नाव आहे बिस्टन बिटलारिया. वेर मोर इन नंबर दॅन ब्लॅक विंग मॉथ, दॅट इज बिस्टन कार्बोनारिया. बघा, त्या ग्रेट ब्रिटनमध्ये जिथे इंडस्ट्रियलला सुरुवात झाली तिथं ह्या दोन प्रकारची पाखरू होते. म्हणजे फुल पाखरू, त्याला बटरफ्लाय म्हणतो आहे. ठीक आहे, ते वेगळं
आणि हे वेगळं, ह्याला म्हणतो आहे मी काय, पाखरू. एक असं होतं पूर्णपणे ब्लॅक कलरचं होतं, दाखवलेलं आहे बघा ते तुम्हाला त्याच्यामध्ये फिगर 5.6. एक कसं आहे पूर्णपणे ब्लॅक आहे आणि दुसरं कसं आहे थोडंसं व्हाईट थोडंसं ग्रे आहे. जे व्हाईट आणि ग्रे आहे बरोबर, त्याचं नाव काय आहे, बिस्टन ब्युटेरिया. आणि जे पूर्णपणे ब्लॅक विंगेड आहे म्हणजे पूर्णपणे त्याचे पंख ब्लॅक कलरचे आहेत, त्याचं नाव काय आहे, बिस्टन कार्बोनारिया. दोज मॉथ आर नॉक्टर्नल अँड ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन ट्री ट्रंक. आणि हे दोन्हीही मॉथ हे लक्षात ठेवा कसे आहेत, नॉक्टर्नल आहेत. नॉक्टर्नल म्हणजे ते रात्रीचे ॲक्टिव्ह असतात आणि दिवसा झाडाच्या ट्रंकवरती, झाडाच्या बार्कवरती, झाडाच्या खोडावरती ते जाऊन रेस्ट घेतात. ठीक आहे, रात्रभर ॲक्टिव्ह आणि दिवसा ते रेस्ट घेतात. व्हाईट रिंगेड मॉथ कॅन कॅमोफ्लेज हाईड द बॅकग्राऊंड विथ द लायकेन कवर्ड ट्री दॅट हेल्प देम टू एस्केप फ्रॉम प्रिडेटरी बर्ड्स. आता एक खूप इथं छान मजा आहे मित्रांनो. हे जे ग्रेट ब्रिटन आहे इथं अजिबात पूर्वी पोल्युशन होतं, इथलं वातावरण चांगलं होतं आणि झाडांचे जे बार्क आहे त्याच्यावरती लायकेन यायचं. लायकेन म्हणजे काय रे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लायकेन म्हणजे दगडफूल. जिथं हवा स्वच्छ असते, चांगली असते, जिथं निसर्ग चांगला आहे, जिथं O2 चांगला आहे म्हणजे ऑक्सिजन जास्त आहे आणि जिथं प्रदूषण अजिबात नाही आहे, पोल्युशन अजिबात नाही आहे, ॲब्सोल्युटली नाही आहे, अशा ठिकाणी झाडाच्या खोडावरती, झाडाच्या बार्कवरती हे लायकेन ग्रो व्हायचे किंवा लायकेन ग्रो होत होते ते. आणि लायकेनचा कलर आणि बिस्टन ब्युटेरियाचा कलर हा मॅच व्हायचा, म्हणजे व्हाईट ग्रे कलर. आणि लायकेनचा पण कलर कसा असतो, व्हाईट ग्रे. त्यामुळं हे प्लांट म्हणजे त्या प्लांटवरचं जे बार्क आहे आणि ह्या व्हाईट मॉथचं कॉम्बिनेशन हे पक्ष्यांना ओळखून येत नव्हतं. आणि ह्या झाडावरती बसलेला जो आहे ना बिस्टन कार्बोनारिया हा मात्र पटकन ओळखून यायचा. त्यामुळं पटकन काय करायचे पक्षी, त्याला चोच मारायचे आणि ते खाऊन टाकायचे, लक्षात का. त्यामुळं त्या बर्डनं म्हणजे त्या जे बर्ड्स आहेत ह्या बर्ड्सना पटकन कोण दिसत होता, तर तो बिस्टन कार्बोनारिया म्हणजेच ब्लॅक विंगेट इझिली डिस्टिंक्ट म्हणजे दिसत होता. आणि कोण दिसत नव्हता, तर बिस्टन ब्युटेरिया म्हणजे व्हाईट विंगेट मॉथ दिसत नव्हता. कारण का व्हाईट विंगेट मॉथनं त्यांच्याबरोबर काय केलं होतं, कॅमोफ्लेज म्हणजे काय, जसा त्यांचा कलर आहे तसा कलर त्यानं पूर्वी केला होता, म्हणजे त्याच्या जीन्समध्ये तो पूर्वी बदल झाला होता. ठीक आहे, हे जे आहे निसर्गाशी मिळतं जुळतं करून घेणं. ठीक आहे, म्हणजे त्याचा जो कलर आहे, ठीक आहे, ह्याला मी काय म्हणतो आहे, कॅमोफ्लेज. काय म्हणतो आहे, कॅमोफ्लेज. ठीक आहे, सो हाईड इन द बॅकग्राऊंड वेल विथ द लायकेन कवर्ड द ट्रीज दॅट हेल्प देम टू एस्केप फ्रॉम द प्रिडेटेड बर्ड्स. ऑन द अदर हँड द ब्लॅक विंगेड मॉथ रेस्टिंग on the lichen covered the tree trunk were easy victim for the predatory birds and their number was reduced. त्यामुळं प्रॉब्लेम काय झाला, व्हाईट ग्रे हे मॉथ कॅमोफ्लेज केल्यामुळं त्या बार्कवरती दिसून येत नव्हते, त्यामुळे त्यांचा नंबर वाढला. आणि नंबर कोणाचा कमी झाला, बिस्टन कार्बोनारिया म्हणजे जे ब्लॅक विंगेड मॉथ आहे त्यांचा नंबर काय झाला, कमी झाला. ठीक आहे, ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्यावेळी 1845मध्ये वेगवेगळे कारखाने तयार व्हायला सुरुवात झाली ब्रिटनमध्ये, म्हणजे बंदुकेचे किंवा इतर वेगवेगळे जे इंडस्ट्री तयार झाल्या, त्यावेळी प्रॉब्लेम काय झाला. सो ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्री केम इन टू ग्रेट ब्रिटन. त्यामुळे मोठमोठ्या इंडस्ट्री त्या काळामध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये आणल्या गेल्या. सो द इंडस्ट्रीज रिलेटेड ब्लॅक सुटी स्मोक दॅट कवर्ड अँड किल द लायकेन ग्रोईंग ऑन द ट्री. आणि त्यामुळं जी सुटी स्मोक आहे, असा धूर आहे, ठीक आहे, असा धूर जसं उदबत्ती लावले ते धूर येतो बघा, सुटी स्मोक, तसा हा स्मोक तिथं तयार झाल्यामुळं तिथलं जे वातावरण आहे हे पोल्युटेड झालं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लायकेन जिथं पोल्युशन आहे तिथं ग्रो होत नाही, त्यामुळं त्या झाडावरचं लायकेन काय झालं, गायब झालं, किल झालं, निघून गेलं. त्यामुळं आता झाडाचा जो ओरिजिनल बार्क आहे बघा, मी काय म्हणतो, झाडांचा जो ओरिजिनल बार्क आहे तो कुठल्या कलरचा असतो, ब्लॅक. ठीक आहे, आणि हे जे मॉथ आहेत तर अपोजिट झालं, जे ब्लॅक मॉथ आहेत म्हणजे कोण, बिस्टन कार्बोनारिया, ह्याचा कलर आणि त्या बार्कचा कलर हा परत मॅच झाला. आणि त्या बार्कवरचा बिस्टन ब्युटेरिया म्हणजे व्हाईट विंगेड मॉथचा कलर हा मिसमॅच झाला. त्यामुळं पक्षी आता कोणाला खाऊ लागले, व्हाईट विंगेड मॉथला खाऊ लागले. म्हणजे बघा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाल्यामुळं की काय प्रॉब्लेम झाला, आधीची स्पेसीज कमी झाली.
आणि आधी स्पेसीज जी कमी होती ती वाढायला लागली. लक्षात का? म्हणजे पोल्युशनचा इफेक्ट किंवा जो काही प्लस पॉईंट आहे किंवा जो फायदा आहे हा कोणाला झाला? ब्लॅक विंगेट मॉथला झाला. ठीक आहे. This change become an advantage to the black winged moth that camouflage well with the black tree trunk and their number increases while the white winged moth become victim to predatory birds due to their number reduce. त्यामुळं आधीची स्थिती जी आहे, ठीक आहे, फेवरेबल स्थिती ती ब्लॅकची झाली आणि ब्लॅकची स्थिती व्हाईटवर झाली. ओके. दस द नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ फिनोटायपिक ट्रेड इन द चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ठीक आहे. त्यामुळे इथं एन्व्हायरमेंट चेंज होत असताना ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि हे एक्झाम्पल आपल्याला काय सांगतं? इंडस्ट्रियल मेलॅनिझम, की जर का आपण येणाऱ्या परिस्थितीमध्ये जर बदल केले नाहीत तर मात्र आपण काय इथं ह्या पृथ्वीवरती टिकू शकत नाही. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे नॅचरल सिलेक्शन. जे निसर्ग सिलेक्ट करतो त्याच्या पुढे शक्यतो जाता येत नाही. ठीक आहे. इथं तुम्ही ह्या एक्झाम्पल बघा, तुम्हाला ते दिसेल. आता बार्कवरती लायकेन नाही आहे. लायकेन तिथं आहे का? लायकेन नाही आहे. तर लायकेनचा कलर कसा असतो? व्हाईट ग्रे असतो. ठीक आहे. इथं लायकेन नसल्यामुळं आतला जे बार्क आहे ओरिजिनल त्याचा कलर कसा आहे? ब्लॅक. ठीक आहे. आणि हा ब्लॅक विंगेट मॉथ मॅच झाला आहे, कॅमोफ्लेज झाला आहे. आणि हा त्यामुळे पक्षाने इझिली दिसतो आहे व्हाईट ग्रे कलर. ठीक आहे. त्यामुळे ते पटकन त्याला चूज मारून खातात. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत आयसोलेशन. थोडंसं आयसोलेशन हा कॉन्सेप्ट मोठा आहे त्यामुळे तो आता होणार नाही आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आयसोलेशन.